गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले. श्रोते हो नमस्कार. आजचा शब्द आहे डाव. मनू, भांड्यातला डाव घे जरा धुवून. आजी जेवायला ताट घेता घेता म्हणाली. डाव घ्यायचा असतो पण धुवून का घ्यायचा, मनून विचारलं. तसं आजीच्या लक्षात आलं की ती कोणत्या डावाविषयी विचारते. मी खेळातला डाव म्हणत नाहीये मन्या, आमटी वाढायला जी पळी आपण वापरतो तो डाव म्हणतीये ग मी. ओ अच्छा, त्या पळीलाही डाव म्हणतात होय. हो, बघ काही क्षणात दोन अर्थ कळले तुला. हो की, एक खेळातला डाव आणि दुसरी पळी. पण आजी, तुझ्या गाठोड्यात अजूनही अर्थ असतील ना या डावाचे, म्हणून डाव धुवून आणून देत विचारलं. आहेत तर. तुम्ही खेळामध्ये समोरच्या संघाला हरवण्यासाठी काही युक्ती करता, त्याला हे डाव करणं किंवा डावपेच आखणं असं म्हणतात. किंवा एखाद्याबद्दल काही कारणानं अढी मनात धरून वागलं की डाव धरला असं म्हणतात. आजीनं आणखी एक दोन उदाहरणं देत समजावलं. आणि पत्त्यांचा डाव टाकला म्हणतात हो ना. हो, किंवा खेळताना माझ्यावर डाव असंही तुम्ही म्हणता, म्हणजे तेव्हा खेळाची तुमची पाळी किंवा नंबर आहे या अर्थानं. हो, लपंडाव किंवा पकडापकडी खेळताना आम्ही असं म्हणतो. आणि काही जण बोलताना एकदा या अर्थानंही आपल्या बोलीभाषेत हा डाव वापरतात मनूल्या. तो कसा काय, म्हणजे बघ हा, एक डाव आपण गोंदवल्याला जाऊन येऊच. इथे कधीतरी एकदा या अर्थानं डाव हा शब्द वापरलाय. आणि आजी हे गाणं आहे बघ, डाव मांडून भांडून मोडू नको, यातला डाव कोणता, म्हणजे जोडलेलं नातं तोडू नको, सुरळीत चाललेली घडी मोडू नको या अर्थानं डाव आला आहे. आणि मग डावा, डावरा हे शब्द कसे तयार झाले, या डावावरूनच का. नाही, ते वेगळेच शब्द आहेत म्हणू. ते मी तुला नंतर सांगेन कधीतरी. पण आता हा डाव घे आणि आमटी वाढ वाटीत, बघू तुला जमतंय का. जमणारच आजी. या डावानं ही आमटी वाढायला जमली की अर्धा राहिलेला बुद्धिबळाचा डाव पूर्ण करायचा आहे आपल्याला, म्हणून फरमान सोडलं. गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले, वाचन ऐश्वर्या बेहरे.